मित्रांनो, आज कासेगावकरांचं हिंदकेसरी मानाचं मैदान पार पडतं आहे आणि या कासेगाव हिंदकेसरी मैदानामध्ये गट क्रमांक 5 मध्ये वनजोडी म्हणजेच एक टॉपची गाडी आज आपल्याला पळताना दिसले. अक्कू ड्रायव्हर यांचा भारळ आणि देव बकासूर सुंदर अशी गाडी पळाली. आता त्यांच्या पण मुलाखत मित्रांनो घेणार आहोत. तर मित्रांनो, कासेगावचं हिंदकेसरीचं मैदान सुरू आहे आणि या मैदानाच्या गट क्रमांक 5 मध्ये ज्या पद्धतीने तुम्हाला आता सांगितलं, सुंदर अशी गाडी पळाली बकासूर आणि भारत. तर भारतची पूर्ण टीम आपल्याबरोबर अक्कू ड्रायव्हर आहेत, वादळचे मालक आहेत. आपण त्यांची चर्चा करूया. नमस्कार. नमस्कार. काय सांगाल, आज कसं नियोजन करण्यात आलं होतं? नियोजन बबलू चाच्याने बैल आम्ही आपला शब्द दिला बबलू चाच्यांना. आखून दोघं काय भाऊभावच आहे ते दोघं. बरं. त्यांनी शब्द दिला आणि चाच्याने तो पूर्ण करून दाखवला. हां, आता एक आज म्हणजे मानाचं हिंदकेसरीचं मैदान आहे आणि हिंदकेसरीचं मैदान म्हटलं की प्रत्येकाला अपेक्षा असते गाडी आपली चांगलीच पळावी, चांगल्याच पायऱ्यात पळावी. कशा पद्धतीचं नियोजन केलं होतं तुम्ही? आम्हाला फक्त या बैलगाडी क्षेत्रातला जो देव आहे बकासूर, त्या बैलाचा फक्त आपल्याला आशीर्वाद पाहिजे होता आणि त्या बैलाकडून फक्त आपल्याला 2 बोटं गुलालाची कपाळाला लागली एवढीच अपेक्षा बैलाकडून होती, त्या बकासूरकडून. कारण प्रत्येकाची एक इच्छा असते किंवा एक ड्रीम बैल असतो, त्यातला ते आमच्या सगळ्या ग्रुपचा बैल ते होता. आम्हाला त्याच वाट्यात बैल आणण्याचं सगळं श्रेय बबलू चाच्याला आणि अक्कूला दोघाला जातं. आता ड्रायव्हर तर आहेत, ड्रायव्हरून तर म्हणलं गेलं तर सगळ्यात जवळून बघणारे बैल किंवा जास्त अनुभव कोणाला असेल तर ड्रायव्हरांना असतोय. ड्रायव्हर नुसता तो ड्रायव्हर नाही, तो मालक आहे. हां, ते आहे. स्वतः बैल सगळी त्याची आहे ती. त्यामुळे त्यानं सगळी बैल घडावली. त्यांना म्हणजे आता लहानाचं मोठं जरी अनिल भाऊ आहेत आपले जालन्याचे, अनिल भाऊने आपल्याला बैल लहानाचा मोठा करून दिला. हे त्यांच्या कष्टाचं फळ आहे आणि तिथनं अनिल भाऊची सगळी जागा किंवा त्या बैलाला कुठलीच कमी पडून दिली नाही. आखून बैला सगळं आकूच बघतो. नियोजन बियोजन सगळं सांभाळण्यापासून गाडी हाणण्यापासून सगळं तोच बघतो. आता बघायला गेलं तर सलग 2 ते 3 मैदाने 1 नंबर करतोय, गोलाचा मानकरी आहे भारतचा. प्रेक्षकांना थोडासा इतिहास सांगे, खरेदी कुठून केली होती काय? बैल कृष्णपूरवाडी म्हणून आहे तिकडं. आपल्या अनिल भाऊ त्याचे मालक पण आज आलेत. बरं. मैदानात त्याचे मालक पण आलेत. ते कृष्णपूरवाडी म्हणून तिकडे एक गाव आहे, तिकडचा बैल आहे. हो, अनिल भाऊ काळे त्यांचा बैल आहे. आमच्या वादळ बरोबर बैल पळायला आला गुरसाळे मैदानात. तिथे ही गाडी आम्हाला पळालेली चांगली वाटली. त्यानंतर आम्ही बैल खरेदी केला. बघायला गेलं तर म्हणजे भारतचा एक कुठंतरी पळ वेगळ्या पद्धतीचा आहे आणि निकालाला पण तो चांगला पळतोय. आता बकासूर बरोबर पळायचं म्हटलं की तुम्हाला तर माहीतच असतंय बऱ्याच जणांची, म्हणजे आता तुम्ही जसं मगाशी म्हणला की इच्छा असते त्याच पूर्ण झाली. बकासूरबद्दल काय सांगाल, कसा पळ आहे त्याचाच? बकासूरचा पळाबद्दल म्हणजे त्याचा कोण अंदाजच लावू शकत नाही बकासूरच्या पळाचा. बकासूरबद्दल सांगायला एवढं बोलेलं एवढं सगळं कमीच आहे. आता तुमची संपूर्ण टीम असते, सगळी मुलं. आता कसं आहे बैलगाडी क्षेत्र म्हणलं की पूर्ण कष्ट घ्यावं लागतंय. सहकार्यांच्या विषयी काय सांगाल? या पोरांच्या कष्टाचं सगळ्यांचा बरोबर जे करायचे ना या पोरांसाठी करतो. बरोबर आहे. आता आम्ही ड्रायव्हर नादासाठी फक्त या पोरांसाठी बैल घेतलेली आहे ती. म्हणजे बऱ्याच म्हणजे गावात असते, तुम्ही बघताय ईर्ष्या असते कशा ना कशावरून. प्रत्येक पोराचं एक ही होतं की बाबा आपला बरेच दिवस झाला गोटा मोकळा आहे. पोर अशी म्हणजे चलबिचल व्हायची, गोट्यात बैल नाही. आता त्यांच्या सगळ्या पोरांसाठी बैल आपण मेन म्हणजे घेतलेली आहे. बरोबर आहे. आणि आता बघायला गेलं तर मोबाईल शेट असतील, वैभव मामा, संतोष मामा असतील, त्यांच्याशी काय बोलणं झालं का? त्यांच्याशी काय चर्चा झाली होती? मामांना आम्ही फोन केला होता. मामांना म्हणलं असं असं आमचा एक बैल पळतोय, तुम्ही व्हिडिओ वगैरे बघा, व्यवस्थित वाटतंय का बघा. नंतर मामांचा फोन आला, बबलू चाच्याने आम्हाला पायरा करून दिला. आता बबलू चाचा तर बघायला गेलं तर आता अक्कू ड्रायव्हर असतील, बबलू चाचा हे काय मित्रच आहेत काय बरोबर आहेत? भाऊ आहेत दोघं. अक्कू ड्रायव्हर काय सांगाल बबलू चाच्यांच्या विषयी? भावाचा आपला मोठा सांगायचं त्याने आज एवढं केलं की त्याच्यामुळे त्यांना आम्ही एकच शब्द म्हणलं काय बिगर मला बैल पाहिजे. तो म्हणला तुझ्यासाठी काय बी करणार आणि त्याने करून दाखवलं आपल्यासाठी. आता आपल्या भारत बरोबर आपली घरची जोडी पण बऱ्याच वेळा गोलात राहिली. दुसरा नंदी कुठला आपला? वादळ आहे. त्या दिवशी अंबरनाथचा बादल आणि त्या वादळने 1 नंबर केला सोनसर. बरोबर. वादळ आज आहे का? आज नाही आणला वादळ, आज नाही आणला. मग आता कसं बघताय, गट तर एवढ्या अंतरानं काढलाय, सुंदर गाडी पळाली. तुमच्या नजरेतून गाडी कशी पळाली ड्रायव्हर म्हणून? अजून मी व्हिडिओ बघितले ना. बरं. गाडी सगळी चांगली होती, आपण बघितलीच ना.
काय आता पुढं देवाच्या मनात असेल ते. बरोबर. तर मित्रांनो बघू शकताय वादळची संपूर्ण टीम आहे की एक जण स्वतः अकोटावर जसे म्हणले की स्वतः मालक नाही, ती संपूर्ण टीम हीच त्या भारत बैलाचे मालक आहेत. सुंदर अशी गाडी पळाली आणि सेमीफायनल देखील होणार आहे. ही गाडी सेमीफायनल देखील पास करून आजच्या हिंद केसरीच्या गोलाच्या मैदानाची नक्की 100% मानकरी येईल हीच शुभेच्छा त्यांना देऊयात. धन्यवाद. धन्यवाद.